लाडकी बहीण योजनेअंतर्गत वसुली सुरू, 7,500 रुपये महिलांकडून परत घेतले जाणार. याबद्दलची व्हिडिओ तुम्ही आज सकाळपासून मीडियामध्ये पाहत आहात. आता यात सत्य काय आहे त्याबद्दलची माहिती रीलमध्ये सांगणार आहे, त्यामुळे रील शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी विराज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 7,500 रुपयांची वसुली करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक माध्यमांमध्येही तुम्ही न्यूज पाहिली असेल. यामध्ये धुळेमधील एका महिलेला हा आदेश आला होता आणि या आदेशानुसार त्यांना 7,500 रुपयांचा लाभ हा परत करण्यास सांगण्यात आले होते. आता याबद्दल सत्यता काय आहे, तर हे पैसे रिटर्न मागितले आहेत का, तर 100% रिटर्न मागितले आहेत. परंतु आदित्य तटकरे यांनी याबद्दल बोलताना स्पष्ट सांगितले आहे की संदर्भित जी महिला आहे किंवा लाडकी बहीण आहे तिचा जो लाभ होता तो तिच्या मुलाच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावर जमा होत होता. म्हणजेच की स्वतः महिला लाभ न घेता मुलाच्या खात्यावर लाभ घेत जात असल्यामुळे हे पैसे थांबवण्यात आले आहेत आणि हे पैसे रिटर्न देखील मागवले आहेत. सरसकट महिलांचे पैसे रिटर्न घेतले जाणार नाहीत, सरसकट चौकशी देखील केली जाणार नाही. या ठिकाणी तक्रार केली जाणार आहे किंवा त्याच महिलांची चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ